स्टुडंट्स वन्स अगेन. आज आपण क्लास 12 सायन्सचा फिजिक्सचा टॉपिक नंबर 1 चालू करतोय. टॉपिकचं टायटल आहे रोटेशनल डायनॅमिक्स. या टॉपिकचं वेटेज ॲज पर न्यू सिलेबस पॅटर्न इज अ कंपल्सरी 5 मार्क्स विथ ऑप्शन 7 मार्क्स. आता या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट जो असेल तो म्हणजे या टॉपिकची ओळख करून घेणे, म्हणजे इंट्रोडक्शन, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ दिस टॉपिक. त्याकरता पहिला पॉइंट हेडिंग द्या, दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. अंडर दॅट वी आर गोइंग टू अंडरस्टँड द सिंपल टर्म विच इज कॉल्ड ॲज रोटेशनल. तर रोटेशनल म्हणजे काय त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. आपण एक दोरी घेतलेली आहे, त्या दोरीचे सेंटर आपण सी म्हणले, त्या दोरीची लांबी आपण आर म्हणलेली आहे. साधं सोपं उदाहरण, आपण दोरी घेतली, मी स्टोन बांधला, दगड बांधला, इथं मी स्टोन दाखवला आहे, त्याचा मास एम आहे. जर या स्टोनला जर मी अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज फिरवलं तर पूर्ण ह्या दोरीला जी मोशन मिळणार आहे त्याला आपण रोटेशनल मोशन असं म्हणू शकतो. किंवा जर मी म्हणलं फक्त एम ची मोशन जर विचारात घेतली, इट इज अ सिंपल केस ऑफ सर्क्युलर मोशन. कशाची केस आहे? सर्क्युलर मोशन. इट मीन्स दॅट की आपण रोटेशनल मोशन मध्ये सर्क्युलर मोशनचा एक पार्ट बघणार आहे. ऍक्च्युअली रोटेशनल मोशन इज अ व्हेरी बिग सिनारिओ, वी कॅन से इट इज अ व्हेरी बिग कन्सेप्ट. पण त्यामध्ये इंट्रोडक्शन घेताना, बेसिक माहिती समजून घेताना आपल्या सर्क्युलर मोशन म्हणजे काय माहित पाहिजे. म्हणून आपण सर्क्युलर मोशन समजण्याकरता आपण एक साधं सोपं उदाहरण घेतले. त्याच्यामध्ये आपण काय घेतलं, एक दोरी, लांबी किती आपण आर म्हणले, एक मास स्मॉल एम, सिंपल भाषेमध्ये एक दगड जोडलेला आहे. आपण ह्या स्टोनला रोटेट करतोय, लेट अस से इन क्लॉकवाइज और एंटी क्लॉकवाइज मोशन. So how we can define circular motion? This is a very important term here. Circular motion is the motion of the object. I repeat once again. Circular motion is the motion of the object along circumference of a circle. याचा अर्थ असा आहे की एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्स मधून फिरत असेल, सर्कम्फरन्स वरून फिरत असेल, तर अशा मोशनला काय म्हणायचं? सर्क्युलर मोशन. आपण एक साधं सोपं उदाहरण दाखवलंय समोर डायग्राममध्ये. हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा मास एम आहे, इट कॅन रोटेट, इट कॅन हॅव द मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. सच ए मोशन इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. आता प्रश्न असा पडतो की व्हॉट इज डायनॅमिक्स? जुळलेला शब्द आलेला आहे डायनॅमिक्स. Dynamics is a branch of physics, we can say. It is what? Branch of physics in which here we are trying to understand what is dynamics. It is a branch of physics in which we are going to study different forces. We are going to study different forces acting on the body, acting on the body, along with cause producing the forces, cause producing forces. याचा अर्थ काय की डायनॅमिक्स मध्ये आपण एखादा फोर्स तयार झालेला आहे, एखादा ऑब्जेक्ट फोर्स काम करतो. या ठिकाणी बघा, हा जो स्टोन आहे गोल फिरतोय, त्या पाठीमागे काहीतरी रिझन असणार आहे. विदाउट एनी रिझन इट इज नॉट गोइंग टू रोटेट. ते रिझन काय आहे? तर ते आहे फोर्स. आता फोर्स कुणामुळे तयार झालं, त्याचं कारण काय, बेसिक रिझन काय? दॅट इज कॉज ऑफ प्रोड्युसिंग फोर्सेस. ह्याचा जिथं अभ्यास केला जातो त्याला म्हणतात डायनॅमिक्स. ह्याचा अर्थ जर कंबाईन केलं रोटेशनल डायनॅमिक्सला, तर आपण साधं भाषेत असं म्हणू शकतो की इट इज अ स्टडी ऑफ रोटेशन ऑफ ए ऑब्जेक्ट. इट इज अ स्टडी ऑफ रोटेशन ऑफ ए ऑब्जेक्ट अलॉंग विथ डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट, अलॉंग विथ इट्स अ कॉज. फोर्स का तयार झालं आणि या फोर्स रोटेशनल मोशन तयार झाले बॉडीमध्ये, याचा पूर्णपणे आपण अभ्यास करणाऱ्या टॉपिक मध्ये. त्याचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स, which is the introduction part of this topic. Now we are going to study different characteristics of the rotational dynamics. त्याच्यामध्ये पहिली मोशन कोणती बघितली आपण? सर्क्युलर मोशन. सो गिव हेडिंग नेक्स्ट पॉइंट, सर्क्युलर मोशन.
बोर्डकडे बघायचं आहे. एक साधं उदाहरण घेऊया आपण. लेट अस कन्सिडर ए सर्कल. सर्कल विचारात घेऊया. या सर्कल सेंटर आपण सी म्हणूया आणि आपण एक पार्टिकल विचारात घेऊया जो सर्कलच्या सर्कम्फरन्स वरून ट्रॅव्हल करतोय, प्रवास करतोय. लेट अस से दैट पार्टिकल इज पी. आता हा पार्टिकल फिक्स अंतरावरून फिरणार आहे सी पासून. ते अंतर बदलणार नाहीये. त्या अंतराला आपण काय म्हणतो? रेडियस ऑफ द सर्कल. आणि हा पार्टिकल पी एक तर तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे हा अँटी क्लॉकवाइज फिरेल और इट विल रोटेट क्लॉकवाइज. आपण विचारात घेऊया अँटी क्लॉकवाइज मोशन. सो वी कॅन डिफाइन सर्क्युलर मोशन वन्स अगेन. द मोशन ऑफ ए पार्टिकल along the circumference of a circle, such a motion is called as circular motion. पहिला पॉइंट काय असणार? आपला डेफिनेशन ऑफ सर्क्युलर मोशन. So how we can define circular motion? Motion of a particle motion. Particle motion along circumference of a circle. Circumference of circle is called as circular motion. Circular motion. आता जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असणार आहे, देयर आर सम कॅरेक्टरिस्टिक्स. काही स्पेशल पॉइंट असणार आहे या पार्टिकलच्या मोशनला. ते पॉइंट आपण शिकणार आहे. That is our next point under circular motion is characteristics of circular motion. Give it next point under it. Characteristics. Characteristic कुणाचे? It is a characteristics of circular motion. Look at the board. मला सांगा हा जो पार्टिकल P जो आहे हा जेव्हा सर्कम्फरन्स वरून मूव्ह होणार तेव्हा पार्टिकल जसं जसं वर येत राहणार आहे. लुक ॲट द बोर्ड. समजा पार्टिकल इथं आला, लेट अस से पॉइंट P1, पार्टिकल इथं आला P2, तर प्रत्येक वेळी या पार्टिकल वर ग्रॅव्हिटी काम करत असणार आहे. जेव्हा पार्टिकल इथं आला ग्रॅव्हिटी ऍक्टिंग डाऊनवर्ड, पार्टिकल P1 ग्रॅव्हिटी ऍक्टिंग डाऊनवर्ड, P2 ग्रॅव्हिटी ऍक्टिंग डाऊनवर्ड. म्हणजे प्रत्येक वेळी पार्टिकल P ची व्हेलॉसिटी जी आहे ज्याला मी म्हणतोय लिनियर व्हेलॉसिटी, लेट अस से इट इज V. V काय आहे पार्टिकलची? लिनियर व्हेलॉसिटी. एका सरळ रेषेतली गती ही V ची व्हॅल्यू बदलते. कारण का? इथं पार्टिकल आला ग्रॅव्हिटी काम करते. आता पार्टिकल इथं आला P1 जवळ आला तर इथं बघा वन्स अगेन ग्रॅव्हिटी इज ऍक्टिंग. परंतु मुद्दा असा राहतोय की जसा पार्टिकल आपली पोझिशन बदलतोय फ्रॉम P टू P1, P1 टू P2, प्रत्येक वेळी पार्टिकलच्या व्हेलॉसिटी डायरेक्शन बदलते. याचा अर्थ काय? There is what? Change in. Note very important point in circular motion. Change in direction of velocity. काय बदलते? Velocity direction बदलते. आणि आपल्याला माहिती आहे velocity is a vector quantity. Velocity is what? It is a vector quantity. आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? ज्या क्वांटिटी मध्ये दोन गोष्टी आवश्यक आहेत. पहिलं म्हणजे डायरेक्शन, दुसरं म्हणजे मॅग्निट्यूड. आता ह्या केस मध्ये आपण बघितलेलं आहे की ज्या वेळेस पार्टिकल P पासून P1 कडे जातोय, P1 पासून जातोय P2 कडे, तर प्रत्येक वेळी काय बदलते? डायरेक्शन बदलते. ह्याचा अर्थ असा आहे देयर इज चेंज इन वेलॉसिटी. इथं काय चेंज होते? वेलॉसिटी चेंज टेक प्लेस. ह्याचा अर्थ असा आहे की देयर इज ऍक्सिलरेशन. कारण का आपण गेल्यामध्ये शिकलोय what is acceleration? It is nothing but delta V by delta t or dv by dt, change in velocity with respect to time. याचा अर्थ असा आहे जर velocity बदलली there is change in acceleration. It means that in a circular motion of the body there is a acceleration. What? There is what? Acceleration. Hence we can say in the first characteristics of circular motion it is a accelerated motion. It is what? It has acceleration or it is a accelerated motion. I repeat once again.
की सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलची डिरेक्शन चेंज होते नाही, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी चेंज होते. कोणती वेलोसिटी? लिनियर वेलोसिटी चेंज होते. वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, वेलोसिटी इज व्हॉट? वेक्टर क्वांटिटी. डायरेक्शन बदलल्यामुळे वेलोसिटी चेंज झाली. आपल्या फॉर्म्युला एक्सेलरेशनचा चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. It means that there is acceleration. Hence, I can say circular motion is what? Accelerated motion. This is the first characteristic of circular motion. So, the first characteristic which we studied, that is there is a acceleration in a circular motion. It means it is an accelerated motion. तर दुसरी characteristic बघूया, speciality बघूया, वैशिष्ट्य. कॅरेक्टरिस्टिकचा अर्थ काय? स्पेशलिटी और वैशिष्ट्य मांडणे. आता दुसऱ्या केस मध्ये बघितलं आपण, आपली क्लिअर दिसतंय इथं की पार्टिकल एकच रस्ता रिपीट करतोय वारंवार. रस्ता बदलला का? सर्कम्फरन्स सेम आहे ना. ऍज लॉंग एज यू आर नॉट गोइंग टू चेंज रेडियस, देयर इज नो चेंज इन सर्कम्फरन्स. मीन्स व्हॉट? हा जो रस्ता आहे ह्याला आपण पाथ म्हणूया मोशनचा. इट मीन्स दॅट दिस पाथ ऑफ द particle performing circular motion is constant. त्यासोबत हा पाथ रिपीट होतोय वारंवार. जर समजा मी 1 सेकंद करता एक रोटेशन झालं असं म्हणलं तर दुसरा सेकंद करता मग तोच रस्ता आहे. इट मीन्स दॅट सर्क्युलर मोशन इज अ पिरियॉडिक मोशन. मीन्स व्हॉट? एखादी गोष्ट वारंवार घडते, रिपीट होते, त्याला म्हणतो आपण पिरियॉडिक ऍक्टिव्हिटी. मग डायग्राम मध्ये जर बघितलं आपण तर पार्टिकल पी जो आहे हा वारंवार त्याच पाथ वरून रिपीट करतो स्वतःची मोशन. हेन्स आय कॅन से इन द सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन, इट इज periodic motion. In a more specific language, it is periodic motion, but I can write path. रस्ता जो आहे सर्क्युलर मोशन मध्ये असणाऱ्या पार्टिकलचा हा काय होतो? रिपीट होतो, पाथ रिपीट होतो. हेन्स आय कॅन से इट इज अ पिरियॉडिक मोशन. सो दीज आर द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स जे आपल्याला माहितीच पाहिजे डायनॅमिक स्ट्रक्चर सर्क्युलर मोशनचा. आय रिपीट वन्स अगेन, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऍक्सिलरेटेड मोशन आहे ही. दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय आहे? इट इज अ पिरियॉडिक मोशन. आता पुढचा महत्वाचा पॉइंट आहे, दॅट इज कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. प्रश्न असा पडतो, डायनामिक्स मध्ये कायनेमॅटिक्स कुठून आलं? लक्षात ठेवा, इन डायनामिक्स वी टॉक अबाउट कॉजेस ऑफ द फोर्सेस. इन कायनेमॅटिक्स वी टॉक अबाउट विच आर द डिफरंट पॅरामीटर्स रिगार्डिंग टू फोर्सेस सच एज एक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी. अशा बऱ्याच गोष्टी आपण शिकणार आहे इन अ व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल हेडिंग दॅट इज कायनेमॅटिक्स given properly, kinematics of circular motion. आता ह्या सुद्धा आपल्याला अजून शिकायचं की प्रश्न किती मार्काला येतो. जो मगाशी आपण पॉइंट शिकलो कॅरेक्टरिस्टिक, दिस क्वेश्चन विल कम फॉर 2 मार्क्स. आपल्याला ऍज पर वेटेज जायचं आहे पुढे. ऑलरेडी सांगितलं टॉपिकचे वेटेज 5 मार्क. डिस्ट्रीब्युशन कसं असणार? मे बी 1 मार्काचा एमसीक्यू किंवा 2 मार्काचे 2 क्वेश्चन प्लस 2 मार्क एखाद्या इंटरनल ऑप्शन मध्ये मिळून जाईल. 1000 तास मॅक्सिमम केस मध्ये तुम्हाला ह्या टॉपिक मध्ये ऍज पर द प्रिव्हियस स्पेशल पॅटर्न यू गेट 1 मार्क्स क्वेश्चन, 2 मार्क्स क्वेश्चन और सम टाइम ऍट मॅक्स 3 मार्क्स क्वेश्चन. त्यामुळे आपल्या दिलेल्या वेळेनुसार लिहायचं किती दिवसा माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. दॅट इज कॉल्ड स्मार्ट वर्क टू स्कोर इन द सब्जेक्ट. आता प्रश्न असा पडतो की कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन किती मार्काला येतो? इट डिपेंड्स ऑन हाऊ मेनी क्वेश्चन्स आर सब क्वेश्चन्स. जनरली आपण असं म्हणू शकतो दिस क्वेश्चन विल कम फॉर 2 मार्क्स. या देशाने काय लिहायचं आहे, कोणकोणते पॉईंट समजून घ्यायचे ते आपण समजून घेऊया. फर्स्ट पॉईंट मध्ये हेडिंग द पहिला पॉईंट याच्यामध्ये दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट ह्या कंसामध्ये सिम्बॉल टाका, ब्रॅकेट थीटा. नोटेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता प्रश्न असा पडतो की डिस्प्लेसमेंट, त्यातून आपण शिकतोय कोणती डिस्प्लेसमेंट? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो टू अंडरस्टँड दिस बेसिक कन्सेप्ट लुक ॲट डायग्राम. आणि डायग्राम मध्ये बघा पार्टिकल पी इथं आलेला आहे. लेट अस से पार्टिकल हॅज कम टू द न्यू पोझिशन P2. कुठं आला पार्टिकल? आता P2 जवळ आला.
पार्टिकल जेव्हा P पासून P2 कडे आला तेव्हा ह्या पार्टिकलला इफ आय से P इट हॅज कम टू P2 and there is certain angle or not म्हणजे पार्टिकलनं या सेंटर सोबत एक अँगल सेट केलाय तर आपण थीटा म्हणूया. वी कॉल इट एज अँगल थीटा. इट मीन्स दॅट डिस्प्लेसमेंट हॅज टेकन प्लेस. पार्टिकलनं आपल्या मूळ जागेवरून सुरुवात करून नवीन ठिकाणी म्हणजेच P2 ठिकाणी येताना सेंटर सोबत एक अँगल तयार केलाय. आता प्रश्न असा पडतो अँगल कुणी तयार केला? अँगल तयार केला कुणी? रेडियसनं. त्याला म्हणतो आपण रेडियस वेक्टर. तर CP आणि CP2 मधला जो अँगल तयार झालाय त्याला म्हणतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हाऊ वी कॅन डिफाइन? इट इज द अँगल ट्रेस्ड बाय पार्टिकल while performing circular motion from one position to second position. That angle is called as angular displacement. We can easily write this definition. Write down first point. Angle traced by particle performing circular motion from, I repeat once again, angle traced by particle. कुठला पार्टिकल आहे हा? परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन. This angle is called as angular displacement of the particle. I repeat once again. Angle traced by particle performing circular motion from one position to another position is called as angular displacement. You have to write it in the notebook properly. आता आपण जेव्हा एखादी टर्म शिकतो इन स्पेशली इन द फिजिक्स आपण त्याला चार कॅटेगरी डिवाइड करतो. पहिल्यांदा आपण एक्सप्लेन करतो डेफिनेशन जी ऑलरेडी आपण लिहिलेली आहे. दुसरा पॉइंट असा राहतो की ही जी क्वांटिटी आहे ह्याचा काय फॉर्म्युला आहे का कोणता, मॅथमॅटिकल फॉर्म कोणता आहे का, तर तो पॉइंट बघूया आपण. तर डिस्प्लेसमेंट जे आहे थिटा ह्याचा सिंपल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे जो आपण शिकलो जॉमेट्रीमध्ये 10th स्टँडर्ड मध्ये. 10वीला शिकलो आपण भूमितीमध्ये जॉमेट्रीमध्ये. आपल्याला माहित आहे की अँगल ट्रेस ऑफ थिटा इज नथिंग बट और लेंथ ऑफ द आर्क. मी डायग्राम सेपरेट करतो इकडं. हियर आवर सेंटर सी इज हियर. डायग्राम मध्ये बघा सेंटर सी आहे. या पॉइंट आपण काय म्हणले P2. कंपॅरिझन करायचं डायग्राम सोबत सिंपल आहे. इथं आपला पार्टिकल इथं आहे P जवळ, हा P2 आहे. हा अँगल आपण थिटा दाखवलाय. नाउ टेल मी हा जो आहे P1 P2 हा एक कंस आहे. इट इज अ आर्क ऑफ द सर्कल. वर्तुळाचा कंस आहे ज्याला आपण मीजर म्हणलं लेंथ L म्हणलं. लांबी किती म्हणली याची L. तर आपण जिओमेट्री शिकलोय. लेंथ ऑफ द आर्क L इक्वल टू व्हॉट? वर्तुळ कंसाची लांबी L इक्वल टू व्हॉट? वी नो व्हेरी वेल रेडियस इनटू अँगल सेट बाय दॅट लेंथ ऑफ द आर्क विथ सेंटर. म्हणजे काय? लांबी जी आहे वर्तुळ कंसाची किंवा लेंथ ऑफ द आर्क ही रेडियस टाइम्स अँगल असतो. दॅट थिटा इज नथिंग बट आवर अँगुलर डिस्प्लेसमेंट. थिटा काढू बाजूला. मग काय ना सांगा? आय वांट थिटा इक्वल टू व्हॉट? L बाय R. हा सिंपल फॉर्म्युला मिळाला आपल्याला कशाचा? अँगुलर डिस्प्लेसमेंटचा. आपल्याला सीईटी मध्ये बऱ्याच वेळा असं सिंपल इक्वेशन देतात. दे गिव्ह सर्कम्फरन्स, दे गिव्ह रेडियस, दे आस्क व्हॉट इज द अँगल ट्रेस्ड बाय द पार्टिकल. अशा वेळेस कन्फ्युजन मध्ये न जाता बेसिक फॉर्म्युला पकडायचं आणि किमती भरायच्या आणि सॉल्व्ह करायचं. काय फॉर्म्युला मिळाला मला? थिटा इक्वल टू व्हॉट? लेंथ बाय आर. हा जरा सेकंड पॉइंट कशाचा? अँगुलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युलाचा. तिसरा पॉइंट लक्षात ठेवा कोणतीही टर्म शिकताना फिजिक्स मध्ये ती म्हणजे ही मोजायची कशी. ही टर्म जी आहे जे आपण शिकतोय सध्या कोणती टर्म आहे? अँगुलर डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज इट्स युनिट? दॅट विल ट्राय टू अंडरस्टँड. लुक ॲट द बोर्ड. Look at the board. आता प्रश्न
प्रश्न असा राहतो की हा थिटा मोजायचा कसा, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण 11 शिकलोय टॉपिक युनिट्स अँड मेजरमेंट. द SI युनिट ऑफ द अँगल इज रेडियन, नॉट डिग्री. काय म्हणतो SI युनिट ऑफ अँगल? रेडियन. सो आवर थर्ड पॉइंट इज टू अंडरस्टँड व्हॉट इज द SI युनिट ऑफ आवर displacement, that is angular displacement. So specifically you write here SI. SI म्हणजे System of International D Standard. SI unit equal to what? Radian. हे जर आपल्या शब्दामध्ये सिम्बॉल काय त्याचा? We can write just in bracket you have write C. जो काय तुम्ही अँगल लिहिणार धरून चला पाय, तर पायच्या डोक्यावर C लिहायचं. याला म्हणतात रेडियन. इन शॉर्ट, in a symbolic form I can write only rad is also sufficient. जर मी म्हणलं पाय रेडियन, तर जस्ट राईट पाय आणि रेडियन किंवा सिम्बॉल दॅट त्या पायच्या डोक्यावर लिहायचं C. म्हणजे दाखवतो तुम्हाला. लुक ॲट द बोर्ड. इफ आय वांट टू से द अँगल पाय, जस्ट राईट पाय रेडियन. तर सिंपल लक्षात ठेवा, काही नोटेशन्स आहेत. जर हे आठवलं नाही तर सरळ लिहायचं रेडियन, जो काय अँगल असेल ते. त्याचा तिसरा पॉइंट कशामध्ये अँगल मोजायचा? रेडियन मध्ये. चौथा पॉइंट राहतो हे काय? वेक्टर आहे का स्केलर? जसं मगाशी म्हणलो की ऍक्सिलरेटरी मोशन मध्ये वेलोसिटी बद्दल बोललो आपण. वेलोसिटी काय? वेक्टर क्वांटिटी. तसं इथं सांगा की डिस्प्लेसमेंट काय आहे? वेक्टर का स्केलर? सो वी स्टडी इन आवर 11th स्टँडर्ड कायनेमॅटिक्स टॉपिक मध्ये की डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. हे काय आहे? वेक्टर क्वांटिटी. मग त्याचप्रमाणे आपल्याला माहिती पाहिजे की अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑल्सो व्हॉट? Vector quantity. In fact, next point under the angular displacement, it is vector quantity. ही कसली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. हजार तास. इसका मतलब क्या है की ह्या क्वांटिटीला मला जर एक्सप्लेन करायचं असेल तर मला सांगावं लागेल अँगल किती आहे आणि त्याची किंमत किती आहे. त्यासोबत आय हॅव टू टेक डायरेक्शन. हा अँगलची डायरेक्शन काय असेल? Displacement direction काय असेल? Not angle. It is a displacement direction. Hence, it is what? Vector quantity. So this is all about our first term called as angular displacement. पण आपण रिकॅप करूया लगेच फॉर बेटर अंडरस्टँडिंग. काय म्हणजे पहिल्या पॉइंट डेफिनेशन काय सांगितलं? अँगल ट्रेस्ड बाय. कुणी ट्रेस केला अँगल? पार्टिकल. काय करतो पार्टिकल? स्वतःला प्रश्न विचारायचा हो. टू रिमेंबर सिंपल डेफिनेशन. परफॉर्मिंग काय? सर्क्युलर मोशन. कुठून कुठे गेला पार्टिकल? फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन. ह्याला काय म्हणायचं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. द सिम्बॉल काय? थीटा. दुसरा पॉइंट काय सांगितलं? फॉर्म्युला. काय फॉर्म्युला? डायग्राम दाखवली आपण सिंपल. थीटा इक्वल टू व्हॉट? लेंथ डिवाइडेड बाय रेडियस. लेंथ कोणाची? इट इज अ आर्क लेंथ, नॉट अ स्ट्रेट लाईन लेंथ. इट इज अ आर्क लेंथ दॅट इज हेल्ड बाय आर. नंतर काय शिकलो आपण? SI लेंथ कशामध्ये मोजायचा आला? इट इज मेजर्ड इन रेडियन. Is pi radian in for example, and our total quantity it is a vector quantity. Now give any next point. जेव्हा आपण शिकतो डिस्प्लेसमेंट तर जोडायला लागेल तो पुढची टर्म अँग्युलर वेलोसिटी. त्या हेडी नेक्स्ट पॉइंट. अँग्युलर वेलोसिटी. आता सिम्बॉल हजा अंडरस्टँड बेसिक सिम्बॉल. ह्याला म्हणायचं ओमेगा. काय सिम्बॉल? W नाही. इट इज सिम्बॉल ऑफ व्हॉट? ओमेगा. आता आपण डिफाइन करूया व्हॉट इज अँग्युलर वेलोसिटी. सो आवर बेसिक पॉइंट इन एव्हरी टर्म इज नथिंग बट डेफिनेशन. राइट? फर्स्ट पॉइंट डेफिनेशन. How we can define angular velocity? It is a rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity. लिहूया अगोदर. लिहा in W comma rate of change. काय चेंज होणार आहे? Rate of change of angular डिस्प्लेसमेंट. काय बदलते?
डिस्प्लेसमेंट, कोणती अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, कशावर डिपेंड आहे, दॅट डिपेंडन्स नथिंग बट विथ रिस्पेक्ट टू टाइम is called as angular velocity. It means that अँगल मधला बदल वेळेनुसार, कोणता अँगल, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा बदल विथ रिस्पेक्ट टू टाइम वेळेनुसार जर आपण कॅल्क्युलेट केला तर मला कोणती तर मिळते, अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. तर पुढचा पॉइंट काय असतो आपला, मागची सिक्वेन्स आपण सेम कंटिन्यू करणार आहे की हाला कोणता फॉर्म्युला आहे का, इज एनी फॉर्म्युला अँग्युलर वेलोसिटी, यस देयर इज वन फॉर्म्युला. आधी फॉर्म्युला आपण लिहूया तो, देन वी ट्राय टू अंडरस्टँड हाऊ दिस फॉर्म्युला केम. तर फॉर्म्युला काय बघा, वी हॅव अ सिंपल रिलेशन ओमेगा इक्वल टू, ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर वेलोसिटी. डेफिनेशन बघा, रेट ऑफ चेंज म्हणजे अँगल मधला बदल होतोय, डिस्प्लेसमेंट मधला बदल आहे. सो आय राइट हियर डेल्टा थीटा. डेल्टा स्टँड्स फॉर चेंज विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, वेळ तो बदलणार आहे ना. समजा पार्टिकल आपला इथे होता, इथे येण्याकरता पी पासून पी टू येण्याकरता काय ते वेळ घेणार नाही. मग धरून चला आपण वेळ म्हणजे टी, तर व्हॉट इज चेंज इन टाइम, टी मायनस 0 दॅट इज टी. म्हणजे वेळेमधला बदल आपल्याला डिफाइन करावा लागेल. हेच आय कॅन राइट डेल्टा टी. हा सिंपल फॉर्म्युला आहे कशाचा, अँग्युलर वेलोसिटीचा, दॅट इज डेल्टा थीटा बाय डेल्टा टी. अँड आय रिपीट अगेन ज्या ज्या वेळेस आपण फॉर्म्युला लिहितो त्या फॉर्म्युला ब्रॅकेट करायचा, बिकॉज बिफोर एक्झाम दिस विल हेल्प टू रिड्यूस युअर टाइम इन स्टडी. अभ्यासाचा वेळ कमी करण्याकरता हा पॉइंट आपला अतिशय महत्वाचा आहे. यस राइट, रीडिंग द ब्रॅकेटेड फॉर्म्युला. ओमेगा काय, डेल्टा थीटा बाय डेल्टा टी. तर पुढचा प्रश्न असा राहतो की हा कसा मोजायचा, व्हॉट इज एसआय युनिट, कशामध्ये मोजायचं. तर बरेच स्टुडंट कन्फ्युजन मध्ये असतात युनिट काढताना. जर आपला जो असला फॉर्म्युला वी कॅन इझिली फॉर्म्युलेट एनी युनिट. आपण तिसरा पॉइंट बघूया याच्यामध्ये, युनिट, कोणतं युनिट, एसआय युनिट. बघूया काय असेल असेल, व्हॉट युनिट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, रेडियन. मगाशी बघितले आपण, सो आय राइट हियर रेडियन डिवाइडेड बाय टाइम. युनिट काय आहे, टाइम कशाला मोजतात, एसआय युनिट, सेकंड. सो आय कॅन राइट हियर radian per second is a SI unit of what, angular velocity omega. पुढचा पॉइंट काय असतो ठरल्याप्रमाणे प्लस नेहमी सिक्वेन्स की चौथा पॉइंट काय असणार एखाद्या आर्टिकल मधलं, ते म्हणजे काय की वेक्टर आहे का स्केलर. आता तुम्ही मला सांगा डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे का स्केलर आहे, वेक्टर क्वांटिटी. मग त्याप्रमाणे मला सांगा जी क्वांटिटी वेक्टरवर डिपेंड आहे इन मॅक्सिमम केस इन द फिजिक्स it is a vector quantity, hence I can say angular velocity is also vector quantity. काय angular velocity म्हणजे काय, it is vector quantity. So आपण recap करूया, let us take quick recap. पहिला पॉइंट काय, definition, rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity, symbol omega. नेक्स्ट पॉइंट फॉर्म्युला काय आहे, ओमेगा इक्वल डेल्टा थीटा बाय डेल्टा टी. तिसरा पॉइंट काय, कशामध्ये मोजायचा झाला, तर रेडियन पर सेकंड मध्ये मोजायचा, कोणाला, अँग्युलर वेलोसिटीला. नंतर काय, वेक्टर आहे का स्केलर आहे, वेक्टर क्वांटिटी. कसं ठरवलं, डिस्प्लेसमेंट काय आहे, वेक्टर. तर मॅक्सिमम केसेस मध्ये वेक्टर डिपेंड क्वांटिटी काय असते, वेक्टर, हेन्स वेक्टर क्वांटिटी. These are the important terms regarding triangular velocity. Let us go to next point, heading that. आता डिस्प्लेसमेंट झालं, वेलोसिटी झालं, नेक्स्ट टर्म असणार ऍक्सिलरेशन. खरंच एखादी बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर ऍक्सिलरेशन असेल का, तर बघूया आपण. लेट अस ट्राय टू चेक इट. हेडिंग द नेक्स्ट टर्म अँग्युलर ऍक्सिलरेशन. The symbol, standard symbols लक्षात ठेवा. As per the board pattern, you have to remember the standard symbols. The symbol आहे अल्फा. काय सिंबल आहे, अल्फा.
आता पहिला पॉइंट डेफिनेशन. सो राइट डाउन फर्स्ट पॉइंट इन आवर आर्टिकल अँगुलर ऍक्सेलरेशन. राइट डाउन rate of change काय rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration. डिफाइन करू परत काय म्हणलं, रेट ऑफ चेंज ऑफ काय बदलणार आहे, अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर ऍक्सिलरेशन. दुसरा पॉइंट ठरला का पण आपला फॉर्म्युला, लेट अस राइट फॉर्म्युला. सेकंड पॉइंट अल्फा, सिंबल ऑफ अल्फा काय सांगितलं फॉर्म्युल्यामध्ये, डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय, विथ द डेफिनेशन वी कॅन क्रिएट द फॉर्म्युला, वी कॅन राइट द फॉर्म्युला. काय सांगितलंय, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी म्हणजे काय असणार आहे, डेल्टा ओमेगा. मग बघितलं का आपण रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट डेल्टा थीटा, तिथं काय येणार आहे डेल्टा ओमेगा रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू व्हाट टाइम, टाइम मधला बदल आहे, हेन्स डिवाइड बाय डेल्टा टी. It is called as angular acceleration. As usual, make bracket this formula. That is alpha angular acceleration nothing but delta omega by delta t. Now let us try to understand what is its unit. SI unit काय कशामध्ये मोजायचा आहे? Look at here. SI unit is equal to unit ठेवा. ओमेगा युनिट काय सांगा आता दिले आपण रेडियन पर सेकंड. ठेवायचं काय ना रेडियन पर सेकंड. टाइम युनिट परत सबस्टिट्यूट करा, डिवाइड बाय सेकंड. वापरा सिंपल अल्जेब्रा, हाफ सेकंड आणि डिनोमिनेटर मध्ये. मग काय ना सांगा रेडियन पर सेकंड स्क्वेअर इज SI युनिट ऑफ व्हॉट अँग्युलर ऍक्सिलरेशन. आणि चौथा महत्त्वाचा पॉइंट ठरल्याप्रमाणे वेक्टर का स्केलर. वापरा मागाचं लॉजिक. मला सांगा वेलोसिटी आपल्या अँग्युलर वेलोसिटी वेक्टर आहे का स्केलर आहे, इट इज वेक्टर क्वांटिटी. Hence, look at the formula. Vector by time. Vector by time is what? It is a vector quantity. Hence, alpha is also what? Vector quantity. Hence, we can write it is vector quantity. म्हणजे आपण अतिशय महत्त्वाच्या 3 कार्यक्षेत्र बघितल्या ज्या आपल्या सर्क्युलर मोशन कायनेमॅटिक्स मध्ये अभ्यासाच्या होत्या. त्यामधली पहिली कार्यक्षेत्र कोणती बघितली आपण, अँगुलर डिस्प्लेसमेंट, सेकंड अँगुलर वेलोसिटी आणि थर्ड अँगुलर ऍक्सिलरेशन. रिपीट करूया एकदा, रिवाइज करूया. अँगुलर ऍक्सिलरेशन म्हणजे काय, सिम्बॉल अल्फा. काय सांगितलं, रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. काय फॉर्म्युला आहे याचा, अल्फा इक्वल डेल्टा ओमेगा बाय डेल्टा टी. SI युनिट काय आहे, रेडियन पर सेकंड डिवाइड बाय सेकंड रेडियन पर सेकंड स्क्वेअर. वेक्टर का स्केलर आहे, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. हे झालं आपलं एंड ऑफ द आर्टिकल. व्हॉट इज कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता प्रश्न आपण काय सांगितलं मगाशी, मी प्रश्न पडतो की हा प्रश्न किती मार्काला येणार इन द माइंड ऑफ स्टुडंट्स. क्वेश्चन येतो की हा किती मार्काला लिहायचा, तर मगाशी बोलल्याप्रमाणे हा क्वेश्चन 2 मार्काला असणार. ह्यामध्ये तुम्हाला 2 टर्म विचारतील. आउट ऑफ 3 दे आस्क एनी 2 टर्म, यू हॅव टू राइट इन ऑल दिस 4 पॉइंट्स फॉर्मॅट. दिस इज द एंड ऑफ द आर्टिकल. हेडिंग द नेक्स्ट पॉइंट. Heading the next point, types of circular motion. Give reading. Very important point. Types of circular motion. कारण ह्या टॉपिक मध्ये आपण 2 टाइप बघणार आहे. पहिला 50% पार्ट मध्ये पहिला टाइप असणार आहे आणि पहिल्या 50% पार्ट मध्ये टॉपिकचे सेकंड टाइप ऑफ द सर्क्युलर मोशन. दॅट इज व्हाय इन ऍडव्हान्स वी आर गोइंग टू डिफाइन विच आर द बेसिक 2 टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. पहिला टाइप लिहा युनिफॉर्म म्हणजे समान, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि काय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दुसरा टाइप मी इकडे घेतलंय सो दॅट वी कॅन कम्पेअर इट क्लिअरली. सेकंड पॉइंट आहे, सेकंड टाइप आहे
that is non-UCM. म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इफ यू अंडरस्टँड UCM यू कॅन डिफाइन नॉन UCM. आता प्रश्न समजून घ्या व्हॉट इज UCM. शब्दामध्ये बघा युनिफॉर्म. युनिफॉर्मचा अर्थ काय? समान. वी कॉल युनिफॉर्म ऑफ अ स्कूल. सगळ्यांचे युनिफॉर्म समान असतात काय? पॅटर्न सगळ्यांना सेम असणार, रंग समान. तसं इथं काय असणार आहे? युनिफॉर्म काय तर असणार आहे. ते काय आहे ते समजून घ्या. That is our first point to understand definition of UCM. So number 1 point टाका याच्यामध्ये definition. काय डेफिनेशन याची? की ज्या मोशन मध्ये, कोणती मोशन आहे? सर्क्युलर मोशन. ज्या सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलचा स्पीड असतो कॉन्स्टंट. काय असतो कॉन्स्टंट? स्पीड असतो कॉन्स्टंट. ह्याला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. राइट डेफिनेशन. Motion, the motion in which, the motion in which the speed of particle performing circular motion is a constant. Such a motion is called uniform circular motion. I tell you, underline 2 times this word constant. Otherwise a lot of confusion is there in the mind of students. की एक्झॅक्ट UCM मध्ये काय असतं? तर UCM मध्ये पार्टिकलचा स्पीड असतो कॉन्स्टंट. आता उदाहरण घेऊया आपण जर पंखा चालू केला, सुरुवातीला इनर्शियामध्ये लगेच फास्ट फिरत नाही. थोड्या वेळानंतर पंखाचा ब्लेड ते युनिफॉर्म स्पीड अटेंड करतं. तर जनरली फिजिक्स मध्ये एक्झाम्पल देता UCMचा, वी कॅन गिव्ह द कॉन्स्टंट मोशन ऑफ द ब्लेड ऑफ द फॅन. आयदर मे बी वर्टिकल प्लेन और यू कॅन कन्सिडर सिलिंग फॅन ऑल्सो. की ठराविक वेळानंतर ब्लेड जो असतो पंख्याचा हा कॉन्स्टंट स्पीडमध्ये फिरतो. त्या एक्झाम्पलला असं म्हणू शकतो मी, इट इज द केस ऑफ व्हॉट? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता आपण इथे डिफाइन करूया नॉन UCM कंपॅरिझन साठी. हाउ वी कॅन डिफाइन? आय राइट सिंपली स्पीड. बाकी सगळी वाक्य सेम असणार आहेत. फरक फक्त काय येणार आहे? स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. अंडरलाइन करा, नॉट कॉन्स्टंट. स्पीड नसणार आहे कॉन्स्टंट. तुम्ही मला असं उदाहरण द्या. मॅक्सिमम केसेस 90 ते 95 केसेस आपल्या लाईफ मध्ये घडतात सर्क्युलर मोशनच्या, त्या नॉन UCM आहे. उदाहरण द्यायचं म्हणलं आपण जे उदाहरण घेतलं मगाचं उदाहरण, दगड घ्या, दूरला बांधा, गोल फिरवा. देयर इज चेंज इन वेलोसिटी अगेन अँड अगेन, डायरेक्शन चेंज होते. अदरवाइज इट टेक द व्हेकल व्हील, गाडीचं चाक, वाहनाचं कोणती मोशन आहे? नॉन UCM. किंवा जायंट व्हील घ्या, पाळणा, जत्रा यात्रेमधला पाळणा असतो गोल फिरणारा, दॅट इज ऑल्सो नॉन UCM. म्हणजे मॅक्सिमम केसेस मध्ये आपल्याला लाईफ मध्ये काय आढळतं? नॉन UCM. त्यामध्ये काय असतं? काय नसतं कॉन्स्टंट. स्पीड नसतो कॉन्स्टंट. म्हणजे स्पीड इज व्हेरिएबल. स्पीड इज व्हॉट? व्हेरिएबल. पुढचा मुद्दा कंपॅरिझन साठी जर आपण सांगितला की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय आहे? कॉन्स्टंट. स्पीड इज कॉन्स्टंट. मला सांगा स्पीड असलं कॉन्स्टंट, कॅन आय से मॅग्नेट्यूड ऑफ ऍक्सिलरेशन इज कॉन्स्टंट? बरेच म्हणतात की ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट. नो, ऍक्सिलरेशन वेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे किंमत पण असं डिरेक्शन असणार आहे. पण मी काय म्हणतोय? ओनली मॉड्युलस ऑफ ऍक्सिलरेशन, दॅट इज मॅग्नेट्यूड ऍक्सिलरेशन इज कॉन्स्टंट. डोंट फॉरगेट हियर. सो आय कॅन राईट magnitude of acceleration is constant. गप्पत करतात बरेच जण, they write acceleration is constant. No, magnitude of acceleration is constant because in acceleration direction changes. So I cannot say acceleration totally constant. Only I can say magnitude is constant. इथं काय आहे? सेकंड पॉइंट मध्ये magnitude of acceleration is variable. Magnitude of acceleration is variable. से बेसिक तुम्हाला जर दोन गोष्टींमध्ये फरक कळाला असेल तर आपल्याला ऍप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन
कोणता बघितला? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ह्याच्यामध्ये काय? पहिला पॉइंट डेफिनेशन. काय लिहिलं आपण? द मोशन इन विच स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इज कॉन्स्टंट. अंडरलाइन 2 times 3 times to the word constant. अशा मोशनला काय म्हणायचं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कंपॅरिझन करा नॉन युसीएम कडे. स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. दुसरा पॉइंट काय बघितला आपण? मॅग्निट्यूड ऑफ एक्सेलरेशन इज कॉन्स्टंट, नॉट डायरेक्शन. मॅग्निट्यूड ऑफ एक्सेलरेशन इज कॉन्स्टंट इन विच केस? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ह्याच्यामध्ये काय असणार आहे? मॅग्निट्यूड ऑफ एक्सेलरेशन इज व्हेरिएबल. हे दोन टाइप जेव्हा तुम्हाला प्रॉपरली कळते तेव्हा आपल्याला जो मगाशी बोलल्याप्रमाणे 50% पार्ट ह्याचा बघायचा आहे. कोणता? टॉपिक मधला 50% पार्ट कशाचा आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा. ऑल सर्क्युलर मोशन आय कॅन से. आणि वर्टिकल सर्क्युलर मोशन आपण काय बघणार? नॉन युसीएम. सो दीज आर द इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. आज आपण जे काय बघितलंय त्यामध्ये आपण बेसिक पॉइंट्स कव्हर केले सर्क्युलर मोशनचे. स्टार्टिंग फ्रॉम डेफिनेशन सर्क्युलर मोशन, then characteristics of circular motion, then kinematics of circular motion and types of circular motion. आणि पुढील लेक्चर मध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन बघणार आहे. सो रिवाइज ऑल द पॉइंट्स. थँक यू सो मच.